हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आहे. आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. पाणी हे सर्व प्राणीमात्रांचं जसं जीवन आहे तसंच शेतीचंही ते जीवन आहे. कोणत्याही पिकाची शेती पाण्याशिवाय व्यर्थ आहे आणि शेतीसाठी एकमेव पाण्याचा स्रोत म्हणजे पाऊस. पावसाचा लहरीपणा आपण जाणतोच, कधी जास्त पडेल तर कधी कमी. मग अशा परिस्थितीत शेतीसाठी पाण्याचं नियोजन कसं करायचं हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न असतो. यासाठी कृषी अधिकारी वेळोवेळी उपाय सुचवत असतातच, पण या पाण्याच्या नियोजनाचा एकमेव उपाय म्हणजे शेततळं बांधणं. शेततळं म्हणजे मोठ्या प्रमाणावर पाण्याची साठवणूक. ही अशी साठवणूक आहे की ज्यामुळे पाऊस पडो न पडो बारमाही शेतीला योग्य तेवढं पाणी त्यापासून मिळत राहतं. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील सोनलगी गावचे विठ्ठल सिद्धप्पा बिराजदार यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेततळं बांधून त्यावर द्राक्ष बागा, सीताफळ लागवड, ज्वारी अशी विविध पिकं यशस्वीपणे घेतली आहेत. ऊसाला पाणीसुद्धा जास्त लागतात आणि त्याचे ऊसापासून येणारे उत्पन्न कमी येतात. आमच्या एकत्र फॅमिलीमध्ये आम्ही 45 मेंबर एकत्रित असून त्याचे खर्चाचा आपला अंदाज करून आपण ऊसाचा शेती बंद करून हळूहळू आपण द्राक्ष शेतीकडे वळलेला आहोत. जे NHMमधून सामूहिक शेततळेचे प्रस्ताव आपले जत तालुक्याचे मंडळ कृषी अधिकारी श्रीयुत मालगार साहेब यांनी मार्गदर्शन केले. सामूहिक शेततळेशिवाय आपल्याला पर्याय नाही म्हणून आपण त्याचे पाठपुरावा केलो. नंतर आपण शासनाकडून 44 बाय 44 मीटरचे शेततळे आपण मंजूर करून घेतलो. आमची अपेक्षा जास्त असल्यामुळे आणि आपले एकूण क्षेत्र 200 एकर इतके असल्यामुळे पाणी जास्त लागतात. त्यासाठी आपण शासनाचा अनुदान 44 बाय 44 मीटर शेततळ्यासाठी शासनाकडून 4,86,000 रुपये अनुदान होते आणि शासनाचे अनुदान अधिक आमच्या वैयक्तिक पैसे असे टोटल मी 10 लाख रुपये इतके खर्च करून आपण शेततळे बांधलो. तो शेततळे शासनासाठी नसून तो आमच्यासाठी असल्यामुळं आम्ही 11 मीटर इतका खोली आपण शेततळे केलो. त्या शेततळेमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे 1 कोटी लिटर क्षमतेचे तो शेततळे होते. आम्ही स्वतःच्या पैशामुळं म्हणजे शासनाचे पैसे आणि स्वतःचे पैशामुळं तो शेततळे आज 3 करोड लिटर पाण्याची क्षमताचे आहे.
शासनाकडून शेततळ्यांसाठी मिळणारं अनुदान आणि वैयक्तिक काही रक्कम घालून बिराजदार यांनी हे शेततळं बांधलं आहे. यामुळं दरवर्षी होणारा टँकरच्या पाण्याचा खर्च वाचला आहे. शिवाय द्राक्ष बागेतून मिळणाऱ्या उत्पादनात 5 पटीनं वाढ झाली आहे. पहिल्यांदा आमचे मूळ द्राक्ष बाग 5 एकर होते. ह्या शेततळ्यामध्ये पाणी आम्ही एकत्रित साठवून ठेवल्याबद्दल आज आम्ही 5 पटीमध्ये हे फलोत्पादन बाग आपण वाढवलेलं आहे. पाणी साठवण्याचं पद्धत म्हणजे आपल्याला निसर्गून पडणारा पाऊस जो आपल्याला वाहतं पाणी तो आपण पाणी अडवून तो पाणी पंपाद्वारे शेततळ्यामध्ये आपण पावसाळ्यामध्ये एकत्रित भरला जातो. त्या पाण्याहून आपण ज्यावेळी आपल्याला ऑक्टोबर छाटणी येतात त्यावेळी खरोखर आपल्याला पाऊस नसतो, पाण्याची अत्यंत अडचण असतो, त्यावेळी आपण त्या शेततळ्यामधले पाणी उपयोग करून आपल्या इच्छानुसार किंवा वातावरणानुसार आपण स्वतः छाटण्या घेऊ शकतो. ह्याचे कारण म्हणजे हे श्रेय आपल्याला शेततळ्याचे श्रेय म्हणायला काही हरकत नाही. जर आपण छाटण्या जर उशिरा घेतलो बराच आपल्याला अडचण येतात. म्हणजे रोगराई डावण्यामुळं बागा म्हणजे जाऊ शकतात आणि हे शेततळ्यामुळे आपल्याला म्हणजे काही आपल्याला अडचण येत नाही. आणि शेततळ्यामध्ये एवढं पाणी स्टॉक ठेवल्याबद्दल आपल्या पाण्याचे म्हणजे आणि परत शेततळ्याबरोबर आपले 10 एक विहिरी आहेत आणि 5-6 आपण बोर मारलेले आहेत. आणि आतापर्यंत आम्ही प्रत्येक वर्षी जवळजवळ पाण्यासाठी आम्ही 20-1 लाख रुपये खर्च करत आहोत. आणि तो आता शेततळे झाल्यामुळं तो बोर मारायचा आपल्याला खरोखरच आपण बंद केलेला आहे. आणि ह्याच पद्धतीमध्ये शेती जर करायची असेल तर फळबाग जर करायची असेल तर शेततळं अत्यंत गरज आहे. आणि त्याच पद्धतीमध्ये आपण शेततळ्यामधले पाणी आपण ड्रिपद्वारे सिंचनद्वारे आपण झाडाला अगदी पाहिजे तेवढं म्हणजे आपल्याला जेवढं एका झाडाला उन्हाळ्यामध्ये कमीत कमी 20-1 लिटर आपण पाणी देऊन खरोखरच त्या पाण्याचे आपण उपयोग करून घेतो. बोरचे पाणी जर आपण विचार केलो त्या पाण्यामध्ये भरपूर क्षारता असतो आणि त्यासाठी तो क्षारतामुळं आपल्याला झाडाची वाढ व्यवस्थित होत नाहीत. आणि त्यासाठी आपले शेततळ्यामध्ये पाणी आहेत तो पावसाचे पाणी असल्यामुळं शुद्ध पाण्यामुळं आपले बागा अतिशय छान रीतीने बागा येतो आणि उत्पन्नसुद्धा अतिशय व्यवस्थित येतो. नुसतं पाण्याचं नियोजन करून बिराजदार थांबले नाहीत, तर मल्चिंगचं तंत्र वापरून त्यांनी बाष्पीभवनामुळं वाफ होऊन जाणारं पाणीही वाचवलं आहे. तसंच मल्चिंगमुळं मातीचा कस सुधारण्यासाठीही मदत होत आहे. ह्या मल्चिंगमुळं पांढरेमुळे अगदी झपाट्याने वाढ होतो, महत्त्वाचं आहेत. आणि दुसरी गोष्ट मल्चिंगमुळं कमीत कमी म्हणजे आपण ऊसाचा पालापाचोळा गोळा करून आपण झाडाभोवती टाकतो. मल्चिंगमुळं 50% पाणी आपले पाण्याचे बचाव होतो म्हणायला काय हरकत नाही. तणनाशक आपण बागेमध्ये फवारतो, ह्या मल्चिंगमुळं तणनाशक फवारायचं म्हणजे फवारणी करायचं काही गरज भासत नाही. असे बराच म्हणजे मल्चिंगचे मुद्दे आहेत. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. काय वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बॅडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय.
बिराजदार यांची संपूर्ण शेती सेंद्रिय खतावर आधारित आहे. त्यासाठी त्यांनी गाई गुरं पाळली आहेत. त्यामुळं त्यांच्या परिवारातील सदस्यांना दूध दुभत व्यवस्थित मिळतंच आणि शेतीसाठी शेणखतही मिळतं. पशुपालन हे अत्यंत शेतीला जोडधंदा आहे. आपण स्वतः शेती जास्त असल्यामुळं आपण शेणखत आपण विकत आणण्यापेक्षा तो शेणखत आपण स्वतः आम्ही इथं तयार करत असतो. जवळजवळ आपल्याकडे एक 40 ते 50 जनावर आहे. त्या जनावरापासून आपण खत आपण बनवू शकतो. आपण जास्तीत जास्त आपण सेंद्रिय खत म्हणजे रसायन खत उपयोग न करता सेंद्रिय खतावर आपण जास्त जोर ठेवत असतो किंवा जास्त सेंद्रिय खत आपण यूज करत असतो. तो सेंद्रिय खत आपण आमच्या मळ्यामध्ये स्वतः आम्ही निर्मिती करत आहोत. तो खत आपण यूज केल्याबद्दल आमचे बेदाणा म्हणजे द्राक्षसुद्धा अतिशय चांगले प्रतीचे द्राक्ष आम्ही तयार करतो. बिराजदार यांचं बेदाणा प्रोसेसिंग युनिट सुद्धा आहे. द्राक्ष उत्पादन सकस असल्यानं बेदाणा उत्पादनही चांगलं होतं. त्यामुळं बाजारात या बेदाण्यांना चांगला भाव मिळतो. इथं ड्राय वातावरण आहे, त्यासाठी बेदाणा अतिशय चांगल्या प्रतीचे बेदाणा आमच्याकडं आपण निर्मिती करतो आणि सेंद्रियवर जास्त जोर असल्यामुळं तो बेदाणा अति उच्चांक दरामध्ये आपण विकू शकतो. आणि बाजारमध्ये आमच्या मालाला किंवा आमच्या बेदाण्याला व्यापारीने रेट ठरवण्यापेक्षा आमच्या बेदाण्याचे रेट आम्ही स्वतः ठरवत असतो. ह्याला एकमेव कारण म्हणजे सेंद्रिय शेती. आणि त्याच पद्धतीमध्ये आपल्या उमदी हा सांगली मार्केटमध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्या उमदी बेदाणा एक प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्याला एकच कारण आहे, उमदीचे शेतकरी अति कष्टाळू आहेत. स्वतः तो जमिनीमध्ये स्वतः राबतात. दुसरी गोष्ट त्यांनी प्रत्येक वर्षी शेणखत म्हणजे सेंद्रिय खतावर अत्यंत त्यांनी भर ठेवतात. त्यामुळे आपल्या उमदीचे बेदाण आजसुद्धा मार्केटमध्ये नामांकित ठरलेले आहेत. आणि ह्या वर्षी आमचे बेदाण्याचे रेट आम्ही स्वतः ठरवलेले आहेत. आणि तो बेदाणा आपण प्रति किलोस 275 रुपये दराने आपण बेदाणा दिलेला आहे. ह्याला एकच कारण की सेंद्रियवर आपण जास्त जोर दिलेला आहे. आणि त्यासाठी सर्व आपण शेतकरी बंधूंनी सेंद्रिय शेतीवर थोडासा जोर ठेवावा आणि त्यामुळं आपण खरोखर जरा आमचे चांगलं होईल असं मला तर माझे मत आहे. सोनलगी गाव हे सांगली जिल्ह्याच्या पूर्वेला. दुष्काळाचं सावट नेहमीचंच, पण या दुष्काळाला न घाबरता त्यावर मात करून इथले शेतकरी शेती करतात, ते या शेततळ्यांच्या मदतीनंच. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या अंतर्गत 42 शेततळे पूर्ण झालेले आहेत. त्या शेततळ्यामध्ये सोनालीमध्ये एक शेततळाव आहे आणि उमदीमध्ये 10 आहेत. असं एकूण तालुक्यामध्ये 42 पूर्ण आहेत. त्यापैकी चालू वर्षी शासनानं मुक्त केल्यामुळं शेततळे आम्ही 328 शेततळ्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केलेले आहेत. त्यापैकी 20 शेततळ्याच्या प्रस्तावासाठी आता पूर्वसंमतीपत्रक प्राप्त झालेले आहेत. राहिलेले शेततळ्याचे प्रस्ताव ते मंजुरी 10 दिवसामध्ये मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. हे पूर्ण झाल्यानंतर आमच्या तालुक्यातला जो जवळपास 123 गावं आहेत, ह्या 123 गावामध्ये हे 328 शेततळे पूर्ण करता येईल. सोनलगी गावाला वरदान ठरलेलं शेततळं इतरही आसपासच्या दुष्काळी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात बांधावं, म्हणजे उत्पादनात वाढ होऊन स्थिर असं उत्पन्न मिळण्यास नक्कीच मदत होईल. जिथे कायमच आपल्याला दुष्काळ आहे किंवा तिथं कॅनल नाही किंवा तिथं कोणती म्हणजे पाण्याची सोर्स नाही, त्या गावामध्ये शासनाने आपल्याला पाणी आणून द्यावं किंवा प्रत्येक शेतकऱ्यांना एक शेततळं आपल्याला मंजूर करून द्यावं. तो शेततळ्याशिवाय शेतकरी उभारू शकणार नाही किंवा शेतकरी जगू शकणार नाही. हे गांभीर्य विषय शासनाने थोडा विचार करावा असं माझी विनंती आहे. असं म्हणतात की पृथ्वीवर 70% पाणी आहे, म्हणजे निसर्गात पाणी पुष्कळ आहे. पण त्याचं योग्य नियोजन होणं आणि ते पाणी जपून वापरणं याची आवश्यकता आहे.
त्यामुळंच शेततळ बांधणं हा या पाणी नियोजनातील महत्त्वाचा उपाय आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. शेवटी मला असं वाटते, पाण्याशिवाय जमीन खुलणार नाही. विचारा त्या मातीला, तेलाशिवाय समय तापणार नाही. विचारा त्या वातीला, आणि शेततळ्याशिवाय शेतकऱ्यांचे विकास नाही. विचारा त्या शेतकऱ्यांना. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrushi@rediffmail.com.